लग्न म्हणजे विजेसारखं आहे. परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजेड, चुकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके. काय दिमाग खराब करून राहिले? समजलं तुम्हाला? पायाच्या घुटण्यात दिमाग राहते. आय लव्ह यू. दोघं पण प्रेम करता माझ्यावर? होय. अच्छा ठीक आहे, एक काम करा, एक जण इकडे या, एक जण इकडे या आणि मला ओढा, जो मला ज्याच्याकडे. अमरेशपुरी मामा, क्या हुआ? तुम्ही लयच फेमस झाला तो. जश्न का इंतजाम करो. जश्न. तो शाखा लयच गद्दार निघाला, तो आम्हाला फेमसच होऊन दे नाही. सोनुष पप्पा, हाँ आपली मातृभाषा मराठी आहे हाँ. का आपली पितृभाषा कोणती आहे? पितृभाषा नाही आपल्याला. नाहीये? काऊन सोनुष पप्पा? आपल्या मायनं सगळी मराठी बोलून घेतली, बापाला बोलूच नाही दिलं. बाप नुसतं ऐकत राहिला आणि हा एवढंच करत राहिला. हा व्हिडिओ माझ्या लग्न झालेल्या भावांसाठी. 2 शब्द सांगाव महाराज. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ. बिबट्या झाला बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. पूजा, तुला असं वाटत नाही का पाऊस आला आहे, आपण पावसात भिजावं, गाणं गुणगुणावं, इकडे तिकडे उड्या माराव्यात, घराच्या बाहेर पडावं, फिरायला जावं. पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं. तर आजकाल सगळेजण ती झिरो फिगर असलेली बायको करायला येते, म्हणून मी बी झिरो फिगर असलेली बायको केलो. तुम्हाला सांगतो, आता भांड्याचं टोपलं मलाच उचलावं लागतंय, कपड्याचं बकेट मीच उचलताव, पाण्याची घागर मीच उचलताव, पिठाचा डबा मीच उचलताव, लेकरं बी कमराला मीच घेऊन हिंडताव. तिला जर कुठलं काय वज्जाचं काम लावलो का असं अर्ध्यातून मोडून पडत्या का काय वाटलाले. लय अवघड आहे. खाऊन पिऊन असं दणकट बायको करा बरं का सांगला लाव. ही लोक काय बी करलेली ती ही मोठ्या लोकांची चोचली ही ती. आईला नेऊन वरचा अर्धी बाई करून टाकली बाईनं मला. मित्र कसा असावा? परीक्षा चालू असताना एकदा जरी खोकललं तरी त्यानं आपल्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही कोणत्या हॉस्टेलमध्ये? आम्ही दोघं एकाच हॉस्टेलमध्ये. बरं मला सांगा, वरण खातात की पितात? घरचं असेल तर खातात आणि हॉस्टेलचं असेल तर पितात. तुमच्या दोघात अभ्यास कोण जास्त करते? दोघं पण नाही करत. का अभ्यास का करत नाही? हे बघा, आम्ही अभ्यास केला तर आम्ही पास होणार, बरोबर? बरोबर. मग पास झालो की आम्ही खुश होणार आणि खेळायला जाणार. पास झालेल्या खुशीमध्ये आम्ही एवढे खेळणार आम्ही थकून जाणार. मग आम्हाला अशक्तपणा येणार. अशक्तपणा आला की आम्ही आजारी पडणार. मग आजारी पडल्यावर आम्ही मरणार. म्हणून शाळेत अभ्यास न करण्याची कारण ऐकली होती, पण एवढी डेंजर? ओ जान तमन्ना किधर जा रही हो. अगं तू कोण आहेस? माय नेम इज तमन्ना. गाली नहीं दे सकता. गाली नहीं देना. फॅमिली दे. तुम्हाला माहित आहे का, प्रेम म्हणजे ना बसमधून प्रवास केल्यासारखं असते आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखं असते. एखाद्या वेळेस आपल्याला वैताग आला तर आपण बसमधून उतरता पण विमानामधून अजिबात जमत नाही. वाट लवकर, खाऊ देऊन झोपू दे एकदाच. भाजीला काय करू? म्हणजे अजून भाजी करायची का? बटाटा कर. बटाटा कालच खाल्लाय की. वांग कर. मग वांग आहे ना? नाही वांग नको. वांग खाऊन माझा भाऊ बांगा झाला होता. वांग खाऊन भाऊ वांग झाला? काय बेट तुम्ही वांग घातलं काय त्याचं? बेसन आहे ना, बेसन कर. बेसन पीठ संपलंय. अरे काय लावलं होतं बेसन पीठ? अहो ते काल तोंडाला लावलं ना फेस पॅक म्हणून. आपण कमून लावलं तू आठवडा? अहो बेसन निगोर होतं. अगं बाई कवर गोरा आता 2 पोरं झाले ना तुला. मेथीची भाजी कर. मेथी आणलेली तिथं. नाही मेथी नको. मेथी खूप दातात अडक. अरे फरवा दादाची दाताला
फटीस तेवढा झाले मी ते काय एखाद्या दिवशी हत्ती सुद्धा अडकायला वाचला त्याच्यात. एक काम कर, भाजी करूच नको तू फक्त चपात्या कर, चपात्या खाणार मी आज फक्त. कोरडी चपाती खाणार मी, कोरडी. आणि कोरडी नाही, कोरडी नका खाऊ, पाणी जोडून खाईल मी, पण आज मी चपातीच खाणार. अहो पण पिठामध्ये सोनकिडे झालेत. ए बाई, सोनकिडे तर आहे ना, एक काम कर, सोनकिडे फ्राय कर, सोनकिडे खातो मी आज. ए बाई, अरे मला रात्री झोपायचं, पोटात काहीतरी पाहिजे. कमीत कमी पापड 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 तळ बर तू, पापड 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 खा. त्या पापडाला भुंगे लागलेत. अरे तुझ्या आईला. ए देवा, तुला काय जाईल सगळं सगळं पासवर्ड का माझ्या करता राहायचं बाय. तुझा सगळं भरून दे मला. हो ते आत्ताच झुरळ पडलं त्याच्यात. काय चाललंय काय चाललंय माझ्या आयुष्यात, काय चाललंय. व्हॅलेंटाईन कार्ड आहेत का? हा आहेत की. अच्छा, मी फक्त तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं लिहिलेलं पाहिजे. हा चालते की, मग आहे की तसलं कार्ड. थांबा देतोय. अहो 1 मिनिट, 15 द्या. 15 नाही 18 द्या. नाही 20 देऊन टाका, कमी जास्तला होईल. काय बघायला द्या ना. काल आमच्या गावात लग्न चालू होतं. त्या पुरीचा बाप एवढा रडत होता. मी त्या पुरीच्या बापाकडे गेलो आणि तिच्या बापाला म्हणलं, एवढंच रडायला येतंय तर मला द्यायची ना, शेजारीच राहिली असती, नुसती सुखात राहिली असती, रडायचं कामच नाही. येऊ द्या मला पोरगी. मोठ्या घरातली पोरं घरातून पैसे घेतात आणि पोरीवर उधळतात, आणि आपल्या इकडचे भिकारी पोरींकडूनच घेतात आणि स्वतःवर उधळतात. हॅशटॅग अजून थोडे आहेत का दे ना. कोणीकडे? मी निघाली माहेरला, मला सोडून या चला. परवा तर जाऊन आलतीस की. परवा मी सकाळी गेलते, संध्याकाळी आलते. आता मी 2 दिवस राहून तर येणारच. उठलं सुटलं नुसता माहेरला पळत्यास. आपल्या शेजारी बघ, ते त्याच्या बायकोला माहेरला सोडत सुद्धा नाही. अगं ते सोडायचं राहू दे, वहिनी स्वतःच माहेरला जात नाहीत, आणि जरी गेल्या 1.5 तासात माहेरनं परत येतात. कुणासाठी? नवऱ्यासाठी. तू बघ. हा राहू दे, एवढं शेजाऱ्यांचं कौतुक करू नका. नाही जात मी माहेरला, राहते घरातच. अहो शेजारी इकडे कसं काय? ते जरा वहिनीकडे काम होतं. बोला की दादा, काय काम होतं? वहिनी भातात मीठ किती टाकायचं असते हो. हो दादा, वहिनी कुठे गेल्या? ही 15 दिवस झाले माहेरी गेल्या. आता मी 3 महिने माहेरातच राहते. चला तुम्हाला मीठ टाका शिकवतो. का ना, ऐक ना, आज आहे ना आम्ही दोघं पळून जाणार आहे, तर तू आमचा मित्र आहे ना, तर आम्हाला मदत करशील का पळून जायला? हा करेन ना बघ बर का. अरे हा करेन बिंदास जा. हॅलो, हा जान्हवीचे पप्पा. अहो तुमची पोरगी संध्याकाळी त्या आपल्या गल्लीतल्या सोनू यमजल बरोबर पळून जाणार आहे, तर तिला एक 4-5 हजार रुपये द्या ना तुम्ही. कसं आहे, ती इकडे तिकडे कोणाला मदत मागती बरोबर नाही वाटत ना. आहो हा बोल ना. चपात्या किती खाणार तुम्ही? 4 खाईल बघ. आता मी केलेल्या 4 चपात्या खाता का तुम्ही? मी एक काम करत 3 कर. बघा तुम्ही 5 वाजता चहा बिस्किट खाल्लंय, जर नाही खाल्लं तर बघा. ठीक आहे, काम कर 2च कर. ठीक आहे 2 करते, पण नाही जर खाल्ल्या तर घशात कोंबेल मी तुमच्या. हा 1 कर मग. आता एका चपातीसाठी पीठ मळत बसू का? राहू द्या आता. अगं मामी, तू कोणाचं वाटोळ केलंय का ग? वाटोळ केलंय? मी कोणाचं वाटोळ करू? नाही ग बाई, मी कोणाचं नाही केलं वाटोळ. अगं मामी, मामा असं का म्हणतोय ग? असं म्हणतोय? काय म्हणतोय मामा? मामा असं म्हणतोय की माझं लग्न झाल्यापासून नुसतं माझं वाटोळ झालंय. कुठं फिरायला जायचं म्हणलं की लोणनं संग न्यावं लागतंय. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा. मला एकाने विचारलं, का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच,
मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुती, मधून मुंडकं बाहेर काढते, पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली मोटरसायकल, सरकली वाटरी पांडुरंगाची. कोण म्हणले तुम्हाला पोरांचं आयुष्य सोपं असते? पोरांचं आयुष्य लय अवघड असते. त्यांना 10 पोरी आवडतात, 10 पैकी 6ला त्यांनी फोनवर बोलतात आणि 6 पैकी 4ची त्यांना रोज आठवण येते आणि त्या 4 पैकी 2वर त्यांचं खरं प्रेम असते. आणि एवढं सगळं होऊन बी त्यांनी लग्न मम्मीच्या पसंतीवरच्या पोरी सोबतच करतात. लय अवघड असते माझ्या पोरांचं आयुष्य. जाए 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 एक बार जो जाए. मला माहितीये माझ्या नवऱ्याच्या एका चापटीत मला स्वर्ग दिसेल, तरी पण मी माझ्या नवऱ्यासोबत भांडतच राहणार. कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे. #भांडकुदळ बायको. तुझ्या वयाच्या पोरींचे लग्न झाले, त्यांना 2-2, 3-3 लेकरं सुद्धा आहेत, पण तुझं ही परीक्षा ती परीक्षा, उन्हाळा हिवाळा हिवाळा उन्हाळा. अरे का पैसे मौतीले देणार आहेस का? लग्न कर लग्न. काय भावा राव 4 चाकी घेते सांगायचं तरी हलकटा काय लाजतो आता. बेडे तर तू दिले नाही तर मला भारी गाडी घेतली. अशी कोणती गोष्ट आहे जी तू रोज बघतो पण ती फोडू नाही शकत? नाही यार मी सांगू नाही शकत. का? नाही यार मी नाही सांगू शकत तुला. का बरं? सांगू का? हा. तुमचं एवढं वय झालंय, तुम्ही लग्न का करत नाही? नाही मला लग्नच करायचं नाही. ते का बरं? मी दूध द्यायला जातो ना 5 वाजता. मग ते सगळ्या बायका बिना मेकअपचं दूध घ्यायला येतात, त्यांना बघून माझी इच्छाच राहिली नाही लग्न करायची. माणुसकी संपली ना, किती महत्वाचे पैसे असतील त्याचं ना, काय माहित त्याची आई. काय एखाद्या मंत्र्याला कॉल केलाय. आरसा कुठे गाडी? सांगतो मारू नका. कुठे? ते नगरचा वारसा आहे ना, त्याच्यामुळे नाही लावलेला. कोणता वारसा? नगरचा वारसा, कधीच नकाला वारसा. माहित नाही तुम्हाला? तुला पोलिसांचा वारसा माहितीये का? काय? जो नाही लावणार आरसा त्याच्यावरती काठ्या वारसा. पावती फाट. पावती फाटेल काय? पावती फाडतो मी. हे काय? हे काय? पावती फाड. अरे तुला पैशाची पावती फाड म्हणलं. सगळे मिळून आहे ना 6200 झाले. चल पावती कर. 6200? माझ्याकडे 200 आहेत फक्त. क्या होता है? अब देख तू. ये फंस गया इसलिए. वाह भाभी जी, स्वाद आ गो. एक 2 3 जीत गई. और दे मत, और दे अरे तुझ्या सायलेन्सरच्या नादाला आमच्या छटीत मासं घुसलं. छटीत मासं काढा येतले, पण गाडी बंद पडल्यावर सांगलीपर्यंत चालत जावं लागल. इकडे इथं एवढं पाणी आहे,
मग सांगलीचा असतो किती पाणी लागल? दाजी आता आपण रस्त्यानं नाही रानात जायचं. रानात अजिबात पाणी नसतंय. तू रानात जायचं म्हटलं तर समुद्रात कुठं आणलंयस? रानाच आहे पण पाऊस पडल्यामुळे तात्पुरतं समुद्र झालंय. अरे पण यात जायच कसं? नो 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 नो. अरे असं नाही, असं शक्का. आणि पॅन्ट जळली काय? नाही कंपनीचा आहे पण प्रोडक्ट व्यवस्थित आहे. मम्मी मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल जे मला तुमच्यासारख्या सासूबाई भेटल्या. मी तर मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असं मग मला चांगली सून भेटली. मी बी पुण्य केलं असं मग मला सुना चांगल्या भेटल्या. आम्हीच मागच्या जन्मात पाप केले वाटतं. अरे मम्मी फोन बघ बरं कोणाचा आहे. अरे भैया कोणीतरी साक्षीचा फोन आलाय बघ. तिला सांग मी कामात आहे, नंतर फोन करतो. हॅलो आकाश म्हणला थोड्या वेळाने फोन करतो तो त्याची चड्डी धुतोय. हे मामा मम्मीचं लवकर आवरत नाही तो हाक मार की. दे चल की लवकर. आले चलो. जाऊ का मी? चालते पण शिस्तात जावा. येताना मी तुम्हाला काय घेऊन येऊ? आणि तुला काय आवडेल ती. तुम्हाला काय आवडते ती सांगा मी ती घेऊनच येते. तुझ्या वाटणीचा हिस्सा. नातेवाईक एवढे बी वाईट नसतात जेवढे त्या टीव्ही सिरियल मध्ये दाखवतात आणि शेजारचे एवढे बी चांगले नसतात जेवढे त्या तारक मेहता किंवा उलट्या चष्मा मध्ये दाखवतात. मित्र कसे बनवले पाहिजे? मित्र असे बनवा की जे तुम्हाला असं समजून घेतील जसं मेडिकलवाला डॉक्टरचं अक्षर समजून घेतो. आजच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल? मेहनत एवढी करा की मुलगी नकार देईल पण मुलीचा बाप नाही. आणि पुढच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल? पुढच्या पिढीची वाट तर नक्कीच लागणार आहे कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी म्हातारे आम्ही असणार आहे. बरं शेवटचा प्रश्न, बायको आणि सूर्य यामध्ये साम्य काय आहे? दोघांकडे पण आपण डोळे वाटरून बघू शकत नाही. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है. बाय. वो है